Hello.
दुर्बुद्धीते म्हणा कदा नुपजय नारायण आता मजाई से करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाव तुका म्हणे आता लाभ नाही या करता आता मजाई से करी तुझे पाय चित्ती धरी विठाला महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम पांडुरंग गुरु प्रथम नमो दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमच्या अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजमवानुरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चौकबरीलास दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजय नारायण आता मजा ईशे करी तुझे पाय चित्ती दरी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु जगतमान्य तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील भगवंताकडे तुकोबाराय काहीतरी प्रार्थना करतात.
मला दुर्बुद्धी कधीही होऊ देऊ नको अशा पद्धतीची मागणी तुकोबाराय या अभंगातून करतात. या अभंग निवडण्याचं प्रयोजन आज असं की आपल्याकडे चैत्र शुद्ध पंचमीपासून अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर सामुदायिक तुकोबाराय गाथा पारायण या ठिकाणी सुरू आहे. आणि चैत्र शुद्ध पंचमीपासून ते चैत्र शुद्ध द्वादशीपर्यंत आपण तो अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. मिर्झापूर आपलं गाव. खरं तर मला ज्यावेळेस किशोर महाराजांनी सांगितलं तुमचं गाव, त्यांनी 2-3 वेळेस सांगितलं, पण माझ्या काही लक्षात राहीना. शेवटी मी मिर्झाराजे जयसिंग ध्यानात ठेवले, तेव्हा तुमचं गाव ध्यानात राहिलं. विठाला विठाला. नाहीतर मला कधी कधी मिर्झाबाद असंच आठवायचं. मग मागून ते म्हटले ते मिर्झापूर आहे. मग मी मिर्झाराजे जेव्हा असं डोक्यामध्ये ठेवले तेव्हा मग ते माझी ती कॉलेजला असल्यापासूनची पाठांतराची पद्धत आहे, काहीतरी सूत्र ध्यानात ठेवायचं, म्हणजे त्यांनी पाठांतर लवकर होतं. म्हणजे लक्षात ठेवा की म्हणून आपल्या गावामध्ये खरं तर आज जे नियोजित महाराज होते पत्रिकेमध्ये, आमचे परममित्र पारमार्थिक स्नेही किशोर महाराज खरात सिन्नर कांडळवाडीकर, त्यांचा आज खरं तर कार्यक्रम होता. आता ज्यांनी त्यांना पाहिलं नसेल ते मलाच किशोर महाराज म्हणत आहे की नाही, परंतु आपलं ओळख करून दिलेली बरी. झालं असं त्यांना काही थोडंसं प्रॉब्लेम तयार झाला आणि असतं काहीतरी त्यांचा दवाखान्याचा प्रॉब्लेम निघाला आणि त्यांनी मला दुपारी फोन केला. मी सकाळी एक कार्यक्रम आटपून घरी येत होतो, त्यांचा मला फोन आला की तुम्हाला काहीही करून आज तिथे जावं लागेल, माझा जरा समस्या आहे आणि ऐन वेळेला आता काही सध्या खूप पर्वणी सुरू आहे त्यामुळे कोणी महाराज मिळत नाही, तर तुम्ही आहेत का वेळ? म्हटलं आज संध्याकाळी आहे, सकाळचा कार्यक्रम झाला तर संध्याकाळी मी आहे म्हटलं, वेळ आहे. तर ते म्हणे तुम्हाला जावं लागेल. आणि मग मी आलो. आपलं मला गाव पण माहीत नव्हतं, पण आमचे एक श्रीराम आहेत आमचे मित्र, मग त्यांना घेतलं. नान्नज पारेगाव तुमच्याच तालुक्यातले, आणि मग त्यांना घेऊन मी इकडे आलो. भरपूर वळणं घेत विचारत 2-3 ठिकाणी चुकलो पण होतं पण आलो आपलं विचारत आणि कंप्लीट मी 7 वाजता इथे पोचलो. पोचल्यानंतर मग आपलं गाथा पारायणाची समाप्ती आज होती, संपन्नता होती. आणि आज कार्यक्रमाला खरं तर आपली नियोजित वेळ 7 ते 9 अशी आहे, परंतु आज शेवटचा जागराचा दिवस आहे. उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे. मग आज या ठिकाणी जागराचे स्वीकारता आता गाथेचं पारायणाची ही समाप्ती होणं किंवा संपन्नता होणं गरजेचं होतं आणि त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. तरी आता मला वाटतं 9:15 वाजलेलं आहे. आपण 10 वाजेपर्यंत बाबांनी आज्ञा केली की 10 वाजेपर्यंत आपण सेवा करावी आणि 10 नंतर मग आपण आज तो उपवासच आहे की नाही. आता मी तुम्हाला काही सोडत नाही, आता लंगरच तोडून जाऊ घरी आपण चालेल ना. असं वाटलं फराळ झाले परत बिलगू आपल्याला काय तसंही जागरच आहे, आज जागरच करायचं आहे आपल्याला की नाही. मला आल्यानंतर अतिशय आनंद वाटला. ते समोरूनच त्या लाईट माळी वगैरे मी जेव्हा बघितलं, अरे म्हटलं वा वा छान नियोजन आहे. गाव छोटं आहे, तुमच्या गावाची मला वाटतं 1000-1200 लोकसंख्या असेल आणि 1500-1600 आमच्याही गावची तेवढीच आहे. आमचंही गाव तुमच्या गावा एवढंच आहे की नाही. आणि त्याच्यामुळे किशोर महाराजांमुळे तुमच्या खरं तर दर्शनाचा योग मिळाला. नाहीतरी आमचे गुरुवर्य सावळीराम बाबा असतील, अशोक बाबा असतील, त्यानंतर ते दोन्ही सीताराम भाऊ कोणते आहेत मी पत्रिकेत वाचले, ते सीताराम भाऊ फटांगरे आणि सीताराम भाऊ शिवाजी महाराज फटांगरे आणि सीताराम भाऊ फटांगरे पण आहेत. तर या सगळ्या आता मी खरं म्हणजे काय माहिती आहे का, माणसाला नॉलेज असणं वेगळं आणि माणसाला इन्फॉर्मेशन असणं वेगळं. आता मला तुमच्या नावाची फक्त इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही कारण नॉलेज म्हणजे ज्ञान. ज्ञानाला अनुभवाची जोड असावी लागते. ज्ञान कोणतं? ज्या वेळेला तुमची माहिती चालायला लागते म्हणजे ती कृतिशील होते. जेव्हा तुमचं इन्फॉर्मेशन कृतिशील झालं, ॲक्टिव्ह झालं की त्याला आपण नॉलेज असं म्हणतो. आज झालंय काय माहिती आहे का, शाळेमध्ये मुलांना जे दिलं जातं ते नॉलेज नाही, तो दिला जातो फक्त माहिती दिली जाते. इथे हे आहे ते तसं आहे, इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि आपण चूक अशी करतो की आपण त्यालाच नॉलेज म्हणतो आहे. आणि म्हणून आपल्याकडे गुणवंत निर्माण होण्यापेक्षा मार्कवंत विद्यार्थी जास्त निर्माण होतात. आता मी प्राध्यापक माणूस असल्यामुळे मला त्यातलं चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपल्याकडे गुणवंत विद्यार्थी तयार होत नाही, आपल्याकडे मार्कवंत तयार होतात. आणि मार्कवंत तयार झाले
की मग समाजामध्ये सुजाण नागरिक निर्माण होत नाही. देशासाठी जी गरज आहे, ज्याला कायद्याचं ज्ञान असावं, परमार्थाचं ज्ञान असावं, म्हणून मी म्हणून गेलो की मला आपल्या सगळ्या माणसांचा आता होईल परिचय हळूहळू. मी प्रथमच येतो आहे, सगळे भजनी आणि मी आपले विनेकरी बाबांपासून तर इकडे त्या ताई उभ्या आहेत इथपर्यंत सगळं असं भरगच्च भजनी मंडळ तुमच्याकडे आहेत. मला फार आनंद वाटला आणि जेव्हा मी इथे आलो बघितलं सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अगदी मेणबत्ती लावून वगैरे अत्यंत थाटामाटात ती सुरू होतं. मला फार आनंद वाटला. अतिशय गाव जरी आपलं छोटं आहे, 1,500 लोकसंख्या आहेत, पण अतिशय महिला वर्ग मोठ्या भगिनी, खरं तर त्या भगिनी आध्यात्मिक आहेच, पहिल्यापासून आध्यात्मिक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा परकीयांचं आपल्या देशावरती आक्रमण झालं त्यावेळेला जर धर्म घरामध्ये की होईना 4 भिंतींच्या आत जर कोणी टिकवलं असेल तर त्याचं सगळं श्रेय महिला वर्गाला जातं, हे लक्षात घ्या. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं वाक्य आहे. ते असं म्हणतात का विपरीत काळ आला भारतावर. जगामध्ये 148 संस्कृती होत्या, पण त्या 148 संस्कृतीपैकी सगळ्या संस्कृती काळाच्या पोटामध्ये गडप झाल्या. कालांतराने अनेकांवरती परकीय आक्रमण झाले, देश धुळीस मिळाले, भुईसपाट झाल्या संस्कृती. पण काळाचं उदर फाडून बाहेर येणारी संस्कृती ती फक्त भारतीयांची वैदिक सनातन संस्कृती, लक्षात घ्या. दुसरी कोणती संस्कृती नाही. कारण ही संस्कृती अशी आहे, ही संस्कृती भारतभूमीचं जर वर्णनच करायचं म्हटलं अरे भारतामध्ये तुम्हाला खरं सांगू का, कुणीतरी पाठीमागे ओरडलं होतं, असतातच 150 आणि काही विद्वान का ज्यांचा अभ्यास एकांगी असतो. ते कोणीतरी म्हणे महाराष्ट्रामध्ये, आपण संतांची भूमी म्हणतो ना महाराष्ट्राला, पण त्या विद्वानांचं कंसात उद्गारवाचक चिन्ह, मग ते तुम्ही समजून घ्या. त्या विद्वानांचं मत असं होतं की महाराष्ट्र संतांनी टाळकुट्या केला. बघा बरं का वाक्य, महाराष्ट्र संतांनी टाळकुट्या केला. संतांऐवजी या महाराष्ट्रामध्ये जर शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर आपला देश अजून प्रगतीपथावर गेला असता आणि महासत्ताक झाला असता, अमेरिकेलाही मागं टाकलं असतं, असं त्यांचं विधान आहे. त्यांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्रात संतांनी टाळकुट्या नाही केला, सटकलेली टाळके जागेवर आणण्याचं मूलभूत कार्य संतांनी. आणि याच्याही पुढचं माझं वाक्य लक्षात ठेवा, जर संत या महाराष्ट्र भूमीत घडले नसते आणि त्यांनी वारी, दिंडी, एकादशी व्रत हे जर दिलं नसतं, तुमच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळे दिल्या नसत्या, तर आज खाटीखान्यात जिथे बकरा टांगलेला दिसतो तिथे माणूस केव्हाच टांगला गेला असता, हे लक्षात घ्या. म्हणून संत इथे अवतीर्ण होतात, ही फार मूलभूत गरज आहे. अखंड हरिनाम सप्ताह, वारी, माळ, एकादशी हे सगळी व्रत वैकल्य अशी धारा व्रताप्रमाणे परंपरेने पुढे चाललाय. हे कशामुळे टिकून आहे तर याचं सगळं श्रेय संतांना जातं. आचार्य आत्रे महाराष्ट्रातलं फार मोठं बुलंद व्यक्तिमत्व, साहित्य क्षेत्रातलं, नाटक क्षेत्रातलं. त्यांचं या संत वाङ्मयावरती आषाढास्य प्रथम दिवसे नावाचं पुस्तक आहे, ते माझ्या वाचनात आहे. संतांबद्दल त्यांचे फार छान उद्गार आहेत. ते म्हणतात ज्ञानोबराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे. बघा किती छान वाक्य आहे. ते म्हणतात ज्ञानोबराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तुकोबा हा महाराष्ट्राचा निश्वास आहे. आणि आत्र्यांची माफी मागून आता मी पुढचं वाक्य बोलतो, ते नाहीये त्या पुस्तकात, पण त्याच्याही पुढे मी जोडून घेतलं आहे की ज्ञानोबराय महाराष्ट्राचा श्वास आहे, तुकोबा महाराष्ट्राचा निश्वास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा ध्यास आहे. आज मंदिरावरती कळस दिसतात आणि अंगणात तुळस दिसतात, हे सगळं श्रेय जर कुणाचं असेल तर ते महाराजांचं आहे. आजही लोकांना जर विचारलं तुम्हाला राज्य कोणतं हवं आहे तर कुठलाही समाज 2च राज्य सांगतो. एक 8000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचं जे राज्य होऊन गेलं ते रामराज्य, आणि दुसरं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते राज्य शिवराज्य. ही 2 राज्य आहे. नाहीतर अनंत राजे झाले गेले अंतिमुखात मातीव, उरला केवळ राम एक. कोण उरलाय, कोण राजा उरलाय? फक्त राम उरलाय. आणि म्हणून माझं तळमळीनं सांगणं आहे,
माझं कीर्तन हलकं फुलकं असतं, मी काही जास्त तुम्हाला लोड देणार नाही, काही काळजी करू नका. मला किशोर महाराज जायचं तिथं फार विद्वान लोक बरं का, जरा जपून बोला. आणि मी इथे मला कोणतरी, मी इथे बसल्या बसल्या मला एक भाऊ भेटले, त्यांना मी विचारलं श्रोते कसे आहेत आपले. मी कीर्तन घेताना मला जर फोन आला ना तर मी कधीही मला किती द्याल हे विचारत नाही. मी पहिला माझे 2 प्रश्न असतात, कितवा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे श्रोते कोणत्या क्वालिटीचे. क्वालिटी विचारून घेतो श्रोत्यांची. नाहीतर कधी कधी फसगत होते. आपण जे समाजामध्ये रूढ झालं ना, कीर्तन पडलं, कीर्तन उभं राहिलं, ते कुठून आलंय काय माहिती. कीर्तन पडलं बा, ते कालच्या महाराजांचं कीर्तन पडलं. अरे पडलं म्हणजे आता कीर्तन पडलं, उभं राहिलं, झोपलं, उठलं, पळालं, कुठून शब्द प्रयोग आणले. ते कीर्तन हे कधीही पडत नाही, पडलेल्या माणसाला उठवण्याचं काम करत असतं, लक्षात घ्या. आता ही पद्धत निघाली अलीकडे का कीर्तन म्हटलं काही विनोद, कीर्तन म्हटलं की मला पण कधी कधी सांगतात लोक, आता तुमचं गाव पारमार्थिक आणि शुद्ध वारकरी गाव आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ तुम्ही सगळी मंडळी, सगळी पाठीमागची माझ्या सगळ्या आजोबांच्या वडिलांच्या वयातली माणसं आहे, तुम्हाला मी काय सांगावं परमार्थ. मी आत्ताचा पोरगा आहे, माझं काय. परंतु लक्षात घ्या की आपल्याकडे जो परमार्थ रुजलाय, आपण हे सगळं करतोय. मला अनेक ठिकाणी माणसं म्हणतात की महाराज कीर्तन ना म्हणजे काय नाचू का, काय 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 करायचं म्हणजे कीर्तन. एक तो बेवडाच भेटला मला, गाडीतून उतरतच होतो आणि मारुती मंदिरात दर्शनाला गेलो. कीर्तन थोडं लांब होतं पुढे प्रांगणामध्ये आणि ते पायरीवरच बसलेलं होतं. ते मला बाबा हे बोलत मलाच बोलून घेतलं त्याने, तो नाही आला माझ्याकडे. मला बाबा इकडे म्हणलं का पाय पडू द्या. अरे कधी कधी लय विचित्र भेटतात. एक जण तर म्हटला बाबा ही बिडी धरा हातात. म्हणलं का बरं. नाही तुमच्या पाया पडत. अरे पडलाच पाय का, तू ही बिडी म्या सांभाळायची, तो माझ्या पाया पड कशासाठी. त्याच्यापेक्षा बिडी हातात राहू दे, बसला चटका तर बसू दे, भोगितो मी प्रायचित्त. आता काय असं नसतं बाबा. तो तुम्हाला म्हणे महाराज कीर्तन असं झालं पण. अरे असं झालं म्हणजे काय, कीर्तनाची मर्यादा सांगितली. जेणेकरून मूर्ती डसावी अंतर श्री हरीची, कीर्तन मर्यादा संतांच्या घराची, कीर्तन मर्यादा संतांच्या घराची. संतांनी कीर्तन मर्यादा सांगितली. काय ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती, ज्ञान, वैराग्य या व्यतिरिक्त कीर्तनात काही बोलायचं नसतं. लक्षात ठेवा. भक्ती बोलावी, ज्ञान बोलावं, वैराग्य बोलावं, या संबंधाने गोष्टी करायच्या. विनोदाचं वावड आहे असं नाही कीर्तन करायला. विनोद असला पाहिजे. आता मी नाही काही विनोद करतो, विनोद असावा, पण तो जसं जेवणामध्ये लोणचं आणि पापड वापरतो तितकाच विनोद कीर्तनात वापरला पाहिजे. हे लक्षात ठेवा. मला सांगा ना, जेवायला बसल्यावरती आपण लोणचं आणि पापडावरच जेवण करतो की बाकीची भाजी भाकर हे आपलं फुल जेवण असतं. आपण भाजी भाकरच नाही खाल्ली, नुसतंच लोणच्यावर पोट भरल काय? नाही. तसं विनोदावरती पोटं भरतील का? आमचे भरतील. समाजाचं का? समाज उपाशीच आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की लोकांना काय आवडतं, लोकांना काय ऐकल्यावर बरं वाटतं असं कीर्तन कधीच करायचं नाही. लोकांचं जेणेकरून बरं होईल असं कीर्तन करा. हे लक्षात ठेवा. आई असते, लहान मुलाला एखादा खोकला आला, खोकल्याचं औषध कडू असतं. ते मुलगा नको नको म्हणतो, ते उलट्या पण करतं, ते औषध घेत नाही, बुचमळून तोंडात टाकलं की ते वकायला सुरुवात करतं. परंतु ती आई काय करते, ते कडू असतं पण त्याचा खोकला जावा याच्यासाठी त्याला तोंड दाबून का होईना पाजतेच. तसं आता आम्ही तुम्हाला तोंड दाबून का होईना पण ज्ञान दिलंच पाहिजे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला आवडल ना आवडल, तुमच्या डोक्यावरून जाऊ द्या, नाही तर मंडपावून जाऊ द्या, काय बिघडत, पण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवा. माझं अजून एक छान वाक्य मी तुम्हाला सांगून जातो. जर श्रोत्याचा कान तयार असेल तर वक्ता दान चांगलं टाकतो. हे लक्षात ठेवा. तुमची झोळी जर फाटकी असेल
तर कीर्तनकारांनी बदलून घेतले. तुम्हाला सांग, समाजाला काय हवं? विनोद हवा. नसला विनोद आमच्याकडे घडलेलं आहे. आळंदीचे महाराज म्हणजे आता जोग महाराज संस्थेतले कधीही चाकोरी सोडून बोलत नाही. अत्यंत ओवी टू ओवी, कट टू कोट चालतात. अभंग टू अभंग अजिबात इकडे तिकडे नाही. आमच्याकडले काय ते महाराजांना पुढल्या वर्षी नका अनुभव काय म्हणलं, का बरं काय झोंबले का काय तुला? नाही म्हणे ते कीर्तनच कळालं नाही भावा, ते थोडं हसवलंय नाही ना. अरे कशाला? मला सांगा, तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला ज्यावेळेस तुम्ही आजारी पडतात मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरकडून काय अपेक्षा करतो आपण? बरं होण्याची अपेक्षा करतो की नाही? आपलं काय दुखत आहे हे सांगतो की नाही? आपला रोग काय आहे, आपलं दुखणं काय, आपल्याला काय वेदना होत्या त्याचं स्पष्टीकरण डॉक्टरकडे देतो की नाही? का ते गेल्यानंतर आपण म्हणतो डॉक्टर साहेब त्या दुखण्याचं राहू द्या बाजूला, वाहू द्या बरं एक झटका. होतं का? वकिलाकडे गेलो, वकिलाकडे आपण कायद्याचं आपली सोडवणूक कशी होईल, आपण जर एखाद्या केसेसमध्ये गुंतलेलं असेल तर आपली सोडवणूक कशी होईल याच्यासाठी वकिलाचा आपण सल्ला घेतो. का वकिलाला म्हणतात ह्या ते जाऊ द्या ते काल मग थोडे बाजूला वाहू द्या एक झटका. नाही. मग मला सांगा, जर वकिलाकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो, सोडवणुकीची अपेक्षा करतो, डॉक्टरकडून आपला रोग बरा व्हावा अशी अपेक्षा करतो, मग कीर्तनकाराकडूनच समाजाला झालेला रोग बरा होण्याच्या ऐवजी विनोदाची अपेक्षा काय करतात? त्याच्यासाठी घरामध्ये टीव्हीवर रिमोट घेऊन बसले तर 1760 चॅनल आहे महाराज. आणि ज्यांनी कोर्सेस केलेले विनोदाचे कॉमेडियन आहे ते तुम्हाला कितीतरी चांगले भेटते ना. कीर्तनकार, कॉमेडियन आणि सोंगाड्या याच्यात बदल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विनोद घडावा, कीर्तन असावं, पण कीर्तनाची मर्यादा सांगताना संत म्हणतात सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णा. हे लक्षात ठेवा. सगुण चरित्रांचं कथन झालं पाहिजे. मग ती महापुरुषांची असेल, संतांची चरित्र असेल, ऋषीमुनींची चरित्र असेल, देवाचं लीला कीर्तन असेल, ते कीर्तनामधून होणं गरजेचं आहे. कारण संतांनी हे जे उभं केलं ना, संतांनी आज तुम्हाला हे जे अखंड हरिनाम सप्त दिसत आहेत, वाऱ्या दिसत आहेत, एकादशी व्रत दिसत आहेत, हे सगळं का घडत आहे? त्याच्या पाठीमागे संतांची फार मोठी तपश्चर्या आहे. लक्षात ठेवा. आपल्याला वाटत असेल पूर्वीच्या काळी एखादी इमारत, म्हणजे समजा एखादी इमारत 150 वर्ष जगावी, 200 आयुष्य तिचं लाईफ व्हावं, याच्यासाठी पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा म्हणा त्याला, पण पूर्वीच्या काळी बळी दिला जायचा इमारतीला. कारण असा समज होता की तिथं जर बळी दिला खाली पायाला काम सुरू करताना तर इमारतीचं आयुष्य वाढतं. ती चिरंतन होते, तिचं आयुष्य दीर्घकाळापर्यंत टिकते, पडत नाही असं म्हणतात. मग तुम्हाला सांगून ठेवतो, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. भागवत धर्माची स्थापना आणि पाया जर कोणी घातला असेल तर संत बहिणाबाई म्हणतात तो ज्ञानोबांनी घातला. आणि ज्ञानोबांनी जर पाया घातला असेल तर पुढचं वाक्य लक्षात ठेवा. पाया घालताना ज्ञानोबांना असं वाटलं होतं की वारकरी संप्रदायाची इमारत यावत चंद्र दिवाकरोपर्यंत टिकली पाहिजे, यासाठी विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेचा बळी दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की मी कधीही ज्ञानोबारायांची मान खाली जाईल आणि पांडुरंग परमात्मा जो कटेवरती हात ठेवून उभा आहे ना, असं कधीच समाजामध्ये कृत्य करायचं नाही. आचारसंहिता संतांची पाळायची. देवाने कटेवरचे हात काढून कपाळाला लावावे आपलं कृत्य पाहून, अशी अपेक्षा कधीही करायची नाही. असं कधीही वागायचं. कारण हा जो संप्रदाय निर्माण झाला याच्यामध्ये अनेक संत, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पायापासून तुका झाला असे कळसपर्यंत जी जी संत मांदी आळी आली त्या सगळ्या संतांचं कार्य अफाट आहे, महान आहे. कारण संत जे जन्माला येतात ते जगाच्या कल्याणासाठी येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या जगामध्ये परोपकार करणाऱ्यांची यादी जर बघितली तर शास्त्राने बऱ्याच जणांची यादी दिली. त्यात चंद्र आहे, सूर्य आहे, नद्या आहे, वृक्ष आहे. परोपकार आहे फलंती वृक्षा, परोपकार आहे दहंती गाव, परोपकार आहे वहंती नद्या, असे बरेच सांगितले. गायी दूध देतात, परोपकारासाठी देतात. स्वतः आता तुमच्याकडे सुद्धा पशुपालक आहात तुम्ही, सगळे इथे वर्ग बसलेला, सगळ्यांकडे गायी आहे. परंतु आता इथे या श्लोकामध्ये जे सांगितलं की गायी सुद्धा परोपकार करतात, कारण दुधाचा उपयोग गायींना नसतो. परंतु हे गावठ्या गायीचं सांगितलंय. जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा म्हशी नव्हत्या, म्हणजे म्हशी होत्या आणि हे जर्शी नव्हतं. कारण हा श्लोक जर्शीला लागू होत नाही. कारण जर्सी गाई तुम्हाला सांगतो, मालक जागेवर नसला का कधी 2 लिटर हाद्या आपल्याला कळतच. आपण म्हणतो गाय कधी, कारण पण गावठी गाय स्वतःचं दूध कधी पित नाही, तिचा दुसऱ्यासाठी उपयोग होतो. वृक्ष फळं देतात. तुम्ही आंब्याचा फुललेला वृक्ष आहे, त्याची फळं तोडले तर आंबा कधी म्हणाला अरे मला तरी 2 ठूर जा, नाही, सगळे काढून घ्या. तो काही अपेक्षा ठेवत नाही. नदी वाहते, नदीही परोपकार करते. तसे संत आहेत, संत सुद्धा जगावरती परोपकार करतात. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून अशी ही संत वृत्ती असते. आले घर जा वैकुंठे. लक्षात ठेवा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सास भावे वाचा. यासाठी संत येतात, असे संतांचं कार्य. लक्षात ठेवा. मग संतांनी सगळं उभं केलं आणि संत आज मागतायत. आता मुद्दा आपला इथून सुरुवात होतो. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मागणं आणि संत वृत्ती याच्यामध्ये फरक आहे. आता संत सुद्धा कोण आहे? आपण सुद्धा संत ठरवताना कसा ठरवतो? संत म्हणजे कपड्यांवरून संत. आपल्याकडे पद्धत अशी, भगवे कपडे संन्यासी. अरे कुत्र्याचा रंग भगवा राहतो, मग काय तो संन्यासी माने? लक्षात ठेवा, आपल्या डोक्यामध्ये कल्पना वेगळ्या आहे. आता आमच्याकडे बघण्यात सुद्धा कल्पना वेगळ्या आहेत महाराज. आमच्याकडे सुद्धा आता तुम्हाला सांगतो, माझा अनेक गावामध्ये मी जातो कार्यक्रमात, मला वजनच पडत नाही माझं महाराज, कारण मी पेटा बांध असतो, महाराजच वाटत नाही. एक गावात गेलो, गाडीतून खाली उतरत होतो, चोपदार आले, मला म्हणे सरका सरका, महाराज येऊ राहिले. अरे म्हणलं मीच महाराज, आता कोणता गाडीतून दुसरा महाराज मीच म्हणलं. नाही, आज मी चोपदारांच्या आधी आलो, त्याच्यामुळे नाहीतर त्यांनीच मला विचारलं असतं महाराज नाही आले का. नाही वाटत, कारण महाराजांकडे पाहण्याचं म्हणजे आपल्याकडे दृष्टिकोन काय आहे? दाढी पाहिजे महाराज, मला दाढी नाही. तीन सूत्र आहेत महाराज ओळखण्याची. दाढी पाहिजे, मला दाढी नाही. बॉडी पाहिजे, मला बॉडी नाही. पाटणपोट सपाट. बॉडी पाहिजे, नाही बॉडी नाही, छाती तर पोटात तरी बाबा पाहिजे. म्हणजे घरात घुसताना सुद्धा पोट आधी आलं पाहिजे, 5 मिनिटानं बाबा आला पाहिजे. याच्यावरून आपण महाराज ठरवतो. मला ती बॉडी नाही, दाढी नाही, आणि 4 व्हीलर पाहिजे, गाडी पाहिजे, तर माझ्याकडे गाडी. लक्षात ठेवा, मी मोटरसायकल आलेलं माणूस. मी महाराष्ट्रात कुठे असो मोटरसायकलच जातो, नाही तर एस टीनं जातो. लक्षात ठेवा, मला बरेच जणी म्हटले महाराज गाडी घ्या, गाडी घ्या. अरे म्हटलं आपण मागती नाही, पाकिटं किती मिळतात आपल्याला, कुठे गाडी घ्या.
म्हणजे टायर इकून डिझेल टाकावा लागेल, कुठं बसतो त्याच्यापेक्षा बरं आहे बाबा आपलं आहे एस टीनं जायचं, सरकारी विमा असतो, धडकलं बिडकलं तर विमा भेटून सगळं भेटून कुठं बसतो त्याचे काय असं. त्याच्यामुळं आपल्याकडे सुद्धा महाराज मंडळींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला असा आहे, तर तसं नसावं. लक्षात ठेवा की आपण संत ओळखतो. सध्याच्या तुम्हाला जर संत मानायचे असतील तर संत कोणा, सध्याच्या काळात लई संत आहे, पण संत नाही ते जंत. लक्षात घ्या. संत कोण माहिती का? नी पासून प्रारंभ होतो आणि नीला समाप्ती होते ते संत. आता तुम्ही म्हणा हे नी काय प्रकरण आहे? नी म्हणजे निवृत्ती आणि नी म्हणजे निळोबा. निवृत्ती दादांपासूनचा संत सुरू होतो आणि संतांचा कळस होतो ध्वजास्तंभावरती. जर कोण असेल तर ते शोभतात निळोबा. म्हणून संतच मानायचं असेल तर वारकरी संप्रदाय संत मानतो निवृत्ती दादांपासूनच्या तर निळोबारायांपर्यंतचे. मधले सगळे मध्यम पदलोपी समास आहे, त्याच्यामध्ये सगळे संत येतात. चोखोबाराय, कर्ममेळा, सोयरावती, बहिणाबाई, अजून काही सोपान काका असेल, तुकाराम महाराज असतील, गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, असे भरपूर संत आहेत. अशी सगळी संत मंडळी येतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, कुणालाही संत मानायचं, कुणाकडे काय बघायचं. संत ही वृत्ती फार वेगळी. तुकोबारायांचा अभंग ना, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला आवनिया राख डोळे झाकुणी करती पाप, दावी वैराग्याचा कळा भोगी विषयांचा सुहा. आणि आपण त्यांना संत मानायला. त्याच्यामुळं संत, आणि तुम्हाला सांगू का, चुकीच्या माणसाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि चुकीचं मागणं मागितलं का आयुष्याची अधोगती होत असते, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. त्याच्यामुळे कोणाकडेही मागणी करू नये. देणारा सामर्थ्यवान असला पाहिजे, देणाऱ्याकडे उदार वृत्ती असली पाहिजे, त्याच्याकडेच मागणी करा. मला सांगा, ज्याच्यावरती 5 कोटी रुपयाचं कर्ज आहे त्याला म्हणायचं मला देतो का 5,000 रुपये? तो म्हणशील मीच बुडालय कर्जात, तुला कुठून दे? मग ज्याच्याकडे जर तोच कर्जात आहे तर तो कुठून देणार? त्याच्यामुळे मागणी करत असताना, आता या अभंगामध्ये दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजे नारायणा, या अभंगामध्ये तुकोबारायांनी काय भगवंताकडे मागितलंय ती एक प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेचे 3 उद्देश असतात. प्रार्थना करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. प्रार्थनेचा विषय काय ही पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट प्रार्थना करणारा कोण आहे, आणि तिसरी गोष्ट प्रार्थना कोणाकडे केली जाते. या 3 गोष्टीचं सामर्थ्य ओळखून प्रार्थनेला खरा अर्थ प्राप्त होत असतो. विठाला विठाला. आणि मला असं वाटतं निळोबारायानंतर संत मानायचं कारणच काय? संतांचा कारखाना त्यांच्यानंतर बंद झालाय. त्याच्यानंतर सगळे हे सगळे असतील संत वगैरे साधू, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, परंतु लक्षात ठेवा संतांची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि संत चमत्कारा काय असतं माहिती आहे का? आजकाल लोक चमत्काराला फार भाळतात. चमत्कार ज्ञानोबांनी केले, चालविली जड भिंती, परंतु हरली चांग याची भ्रांती. भिंत का चालवली त्याच्या मागे उद्देश होता, चमत्कार करायचा म्हणून भिंत चालवली नाही, तर चांगदेव महाराजांची भ्रांती घालवायची होती, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. विठाला विठाला. त्याच्यानंतर पैठण क्षेत्री रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि ऋग्वेदाच्या ऋचा तो म्हणू लागला. हा चमत्कार ज्ञानोबारायांनी केला, पण का केला? गर्वद्विजांचा हार. लक्षात ठेवा. त्यासाठी त्या द्विजांना म्हणजे त्यातच कालातल्या धर्ममार्तंडांना डोक्यावरती भल्या भल्या पगड्या होत्या, पण त्याच्या खालचा मेंदू मात्र रिकामा होता. अशा लोकांचं गर्वहरण करण्यासाठी रेड्याच्या ऋचा बोलायला लावले, हे लक्षात ठेवा. म्हणून चमत्कार करण्याच्या पाठीमागे, आणि तुम्हाला सांगू, चमत्काराचं स्वरूप हे फक्त तत्कालीन असतं. आणि संत नियम असा आहे, ईश्वराने या सृष्टीला जे नियम घालून दिले त्या नियमांचं पालन संत करतात, त्याचं उल्लंघन कधीही करत नाही. आपदधर्म म्हणून कधी कधी त्यांना ते उल्लंघन करावं लागतं. चांगदेव महाराजांना समाधी लावून बसायचे. चांगदेव महाराज, आता कोणी कोणालाही नाव ठेव, चांगदेव महाराजांनी काय आपण काय कोरडा, आपल्या काय रे कोरडा तो कोरडाच राहिला आणि त्याला काय येत नाही, काय नाही, अज्ञानी आहे चांगदेव महाराज, गर्विष्ठ आहे, असं आहे तसं. आता ही बोलण्याची भाषा आपली नसावी. हे कोणी बोलावं? मुक्ताबाईने म्हणावं का कोरा राहिला.
मुक्ताबाईने म्हणावं चांगलं, तो अधिकार त्यांचा आहे. अहो कोरा कसा, आपल्या दृष्टीने चांगदेव महाराज कसे कोरे, 14 विद्या 64 कला त्यांना येत होत्या. तिथे पुलतांबा क्षेत्रामध्ये जर कोणी मेलं तर ते समाधी लावून बसायचे, त्यांच्या पुढे प्रेत आणून टाकायचे आणि त्यांची समाधीतून जेव्हा जागृत अवस्थेत ते यायचे आणि त्यांची दृष्टी लोकांवरती पडायची, त्या प्रेतांवर पडायची, त्यावेळेला निद्रेतून माणसं जागी होऊन उठावी तशी झडझडून जागी व्हायची. ही ताकद होती. आणि त्यांना आपण कसं अज्ञानी म्हणणार, त्यांना आपली काय पात्रता आहे की ते कोरे होते म्हणण्याची? ती फक्त संत मुक्ताबाईंची ताकद आहे. त्यांनी म्हणावं ते, कारण त्यांच्या दृष्टीनं ते कोरे होते. शास्त्रकार 4 प्रकार सांगतात ज्ञान आणि अज्ञानाचे. सांगून जातो मी पटपट. पहिला प्रकार आहे ज्ञानातला ज्ञानी, दुसरा प्रकार आहे ज्ञानातला अज्ञानी, तिसरा प्रकार आहे अज्ञानातला ज्ञानी आणि चौथा प्रकार आहे अज्ञानातला अज्ञानी. विठाला विठाला. आता मी तुम्हाला जो शास्त्रांनी सांगितलेला पहिला प्रकार सांगून आलो, ज्ञानातला ज्ञानी. असा जर कोण होते तर ते ज्ञानोबा राय होते. ज्ञानाचा महासागर असलेले ज्ञानोबा आहे की नाही? ज्ञानाचा सागर सखा मारून असे हे ज्ञानोबा राय, ज्ञानाचा सागर असलेले हे ज्ञानातले ज्ञानी होते. आणि ज्ञानातले अज्ञानी जर कोण असतील तर ते चांगदेव महाराज. ते ज्ञानातले अज्ञानी, ते लक्षण. आणि सामान्य जीव मात्र अज्ञानातला अज्ञानी, 4थ्या क्रमांकाचा वर्ग. विठाला विठाला. म्हणून दुसरं कोणाला संत मानण्यापेक्षा, आणि संतांनी लय सोपा मार्ग दिलावा आपल्याला. आपल्याला योग करायला सांगितलं का? जप करायला आपल्याला सांगितलं का? योग करा. पूर्वीच्या काळी द्वापर युगामध्ये, त्याच्या अगोदर त्रेतायुगामध्ये वगैरे जप तप करायचे. विश्वामित्रांनी 12,000 वर्षे तप केलं म्हणे, प्रल्हादाने 10,000 वर्षे तप केलं. आता आपलं आयुष्य आहे का तेवढं? 100 वर्ष आयुष्य आहे, त्याच्यात खाणं पिणं चांगलं नाही, अर्ध आयुष्य झोपात चाललंय. 50 राहिलं तर त्या 50 मध्ये ॲव्हरेज कमी झालं, त्याच्यात माणसाचं खाणं पिणं नाही. काही वय चाललं तारुण्यात, काही गेलंय बालपणामध्ये, आता चाललंय वृद्ध अवस्थेत व्याधी भोगण्यामध्ये. असं जर माणसाचं आयुष्य चाललंय तर मग अशा आयुष्यामध्ये माणसाचं काय खरं? मग अल्पायुष्य मानव देह शत गणिले अर्धरात्र खाय, असं जर हे आहे, काही पीडा आहे, बालत्व आहे, रोग आहे, याच्यामध्ये माणसाचं आयुष्य चाललंय. मग कमी आयुष्यात माणूस कधी 1000 वर्षे यज्ञ करायचा म्हटलं तरी त्याला सामुग्री लागते, साधनं उपलब्ध करावी लागतात. मग तो यज्ञ सुद्धा आपण करू शकत नाही, योग करू शकत नाही, आपल्याला गाथा पारायणाला नीट बसवत नाही, तर आपण कधी योग करणार हो? कधी आपली समाधी लागणार? यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार या गोष्टी कधी आपल्याकडून साध्य होणार आहे? कधी आपली समाधी लागायची? शक्य नाही. मग त्यामुळे आपल्याला संतांनी ते पण करायला सांगितलं नाही. म्हणून ज्ञानोबाला हरिपाठातच म्हटले, योग याग येथे येणे नोये से की योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची परिधंब धर्म. उगाच या गोष्टी करत आहे. आता याचा अर्थ योग महत्वाचा नाही असं नाही, योगाने काही प्राप्त होत नाही असं नाही बरं का. बऱ्याच वेळा म्हणतात योगाने काही मिळत नाही, ते साधन काही उपयोगाचं नाही, यज्ञ करायचं नाही, यज्ञाने काही फल नाही. हे असं नाहीये. त्या अभंगाची संगती लावताना योग याग विधी येणे. आता मला सांगा, योगाने कुठल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त होत नाही किंवा तो वायाची धंब धर्म असं ज्याला म्हटलं ज्ञानोबांनी, आणि ते स्वतः कोण होते? ते तर योगीच होते ना, योग्यांचे योगी होते.
योग्यांची माऊली त्यांना म्हटलं जातं. मग ते स्वतः योगी होते, त्यांची संजीवन समाधी ही सुद्धा योग सामर्थ्याने झालेली. मग असं असताना ते काय म्हणतात, योग करू नका, याग करू नका. अहो त्यांनी महाराष्ट्र एका पंक्तीला बसवला. मी नेहमी सांगतो की त्यांनी नुसता पशुवृत्तीचा रेडाच बोलवला नाही, तर माणसातली रेडे वृत्ती पशुवृत्ती काढून टाकली आणि त्यांनी माणसाला संजीवन केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, ती खरी संजीवन समाधी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की संत हे बघा, आपल्या घरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल का फर्निचर केलं म्हणजे घराला घरपण आलं, तुम्हाला वाटत असेल महागडा फ्रीज घरात घेतला, LED TV लावला म्हणजे घराला घरपण आलं. आता या भौतिक सुखवस्तूंनी घराला घरपण येईन मला माहीत नाही, पण ज्ञानोबांची, ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा घरात ठेवा, अख्ख्या घराला शानपण आल्याशिवाय राहणार. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. जेणेकरून आपल्या पिढीला काहीतरी संस्कार देता येईल, पुढे कशी तरी प्रगतीकडे नेता येईल. काय माहिती, मी मगाशी प्रस्तावनेत बोलत गेलो की आपल्याला वाटतं की शास्त्रज्ञ निर्माण झाले म्हणजे आमचा देश प्रगतीकडे जाईल. जातोही. अमेरिका, इंग्लंड, जपान सारख्या देशांमध्ये शास्त्रज्ञ उत्पन्न झाले, त्यांनी शोध लावले, त्या शोधांचा, भौतिक वस्तूंचा उपभोग आपण घेतोय. विज्ञानाला आपल्याला नावं ठेवायचं नाही, कारण आमचं भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि विज्ञान हे बोटात बोट घालून सोबतच चालताय. म्हणून मी नेहमी सांगतो, इतर अवतारांमध्ये तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कशी संगती लावायची तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. राची ढेऱ्यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठलाची वेगळ्या पद्धतीची संगती लावली, प्रत्येक अवयाची वगैरे, किंवा अनेक संत वाङ्मयामध्ये वेगळ्या पद्धती संगती आली. पण आता माझा जो मुद्दा आहे तो मला हा मांडायचा आहे की तुम्ही बघा, राम अवतारामध्ये एक पाय पुढे एक मागे देवाचा, धनुष्य हातामध्ये, आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा एक पाय असा आडवा ठेवलेला आहे, बासरी आहे, असं आहे. प्रत्येक काळामध्ये तुम्ही रूप बघा, जे देवाचे 10 अवतार झाले, मत्स्य, कुर्मा, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, रामकृष्ण, बुद्ध, कली, अशा 10 अवतारांमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचा देव आपल्याला दिसतो, वेगवेगळ्या शस्त्रधारी देव दिसतो. पण युगे 28 विटेवरती उभा असलेला पांडुरंग परमात्म्याचे समचरण पाय कसे सारखे समचरण आहे. म्हणजे हे समचरण म्हणजे काय माहिती का, तो त्यातून काय दाखवतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक पाय विज्ञानाचा आहे, एक अध्यात्माचा आहे, आणि तो सांगतो जर विज्ञान आणि अध्यात्म असं सोबत उभं राहिलं तर जगाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आता त्यांच्या कटेवरती हात आहे, भगवंतानी जे काही हात ठेवले कमरेवरती, ते का ठेवलेले, प्रमाण काष्ट कद्वये जपते धित्ते हे पुमान भवेस्य नंद नंदने भवे भवे सुभक्तिमान. आता लक्षात ठेवा, असा जो भगवंत आहे, प्रमाणम भवाब्दे रिदम माम काणाने तभ्याक्रभ्या धृतयेन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतनाभिकोशाः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. तो प्रमाण देऊन सांगतो की भव नदीचं पाणी इथपर्यंतच आहे. फक्त तुम्ही काय करा, मी ज्या मार्ग तुम्हाला दिलाय त्याच मार्गाने तुम्ही या. जर त्या मार्गाने आले तर तुम्ही निश्चितपणाने माझ्यापर्यंत पोचा, आणि जर मी सांगितलेला मार्ग तुम्ही टाळून दुसरा मार्गाचा वापर केला तर निश्चित तुमची अधोगती होणार आणि भव नदीमध्ये तुम्ही बुडून जाणार. म्हणून त्यांनी जे म्हटलं बघा की ते म्हणतात ना की नाना साधनांच्या केल्या खटपटा. मग नाना साधनांच्या खटपटा केल्या म्हणजे भवसंधूतून तरण्याच्या आपण ह्याच खटपटा करतो. पण आपण देवाने जो मार्ग दिला, मग तुम्ही म्हणाल देवप्रणित मार्ग कोणता, जो वेदांनी दिला. देवप्रणित मार्ग कोणता, जो संतांनी दिला. देवप्रणित मार्ग कोणता, जो ऋषीप्रणित आहे, जो ऋषींनी दिला तो मार्ग. लक्षात ठेवा, चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये श्रीमदा शंकराचार्यांनी मार्ग दिला माणसाला की कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कशा पद्धतीचं जीवन असलं पाहिजे माणसाचं. ते माणसाला बोध करून सांगतात, तळमळीने सांगतात, कारण संतांचं जे अंतकरण आहे ना ते तळमळीने व्यक्त होण्याचं अंतकरण आहे. म्हणून ते शंकराचार्य चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये म्हटले होते, दिनमपि रजनी सायं प्रात शशिरवसंत पुनरायात कालो विरति गच्छत्यायु तदपि न मुच्यत्याशवायु. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. प्राप्ते
डुकरण करणे भज गोविंद भज गोविंदं भज गोविंदं मूढमते आत्रे वन्ये पुष्टे भानु आत्रे चुबक समरपित जानु करतल भिक्षा करुतल वास तदपि न मुच्यत्याशा पाशः भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते अंगं गलितं फलितं मन्दं दशनविहाणं जातं कुण्डं वृद्धायाति गृहीत्वा दण्डं तदपि न मुच्यत्याशा पिण्डः भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते भज गोविन्दं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते नमति रजनी सायं प्रातः शशिवसन्त पुनरायातः काल तदपि गच्छत्याय तदपि न मुच्यत्याशालाय भज गोविन्दं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते पुनरप जननं पुनरप हरणं पुनरप जनने जठरे शयनं यः संसारे कलिदुःखानि कृपयाकारे पावमुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते काटे सन्निहिते मरणे महिमयु रक्षित डुक्रण करणे भज गोविन्दं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते यावत् भिक्खो अर्जन सत्तो तावन् निज परिवारो रक्तो पश्यत् धावति जर्जर देहो वार्ता पृच्छति कोऽपि न देहे भज गोविन्दं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते भज गोविंदं मूढमते भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते मला तुम्हाला सांगतो शंकराचार्यांची अनेक अष्टके पांडुरंग अष्टक आहे श्रीकृष्ण अष्टक आहे नंदकुमारं अष्टक आहे भरपूर अष्टक आहे पण त्यांचं सगळ्यात जास्त मला आवडतं ते मानवाला उद्देश करणार हे चरपट पंजरिका स्तोत्र त्यामध्ये ते म्हणतात दिनमती रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात कालक्रीडती गच्छत्यायु तदपि न मुच्यत्याशा वायु भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ती सन्निहिते मरणे नेहिनी रक्षती डुकरण करे अरे बाबा मरायला लागला दिनमती रजनी सायं प्रात याचा अर्थ असा की दररोज सूर्य उगवतोय दररोज सूर्य मावळतोय पण तू करतो काय देवाला बसतोय ज्याचं मुख देवाला बजत नाही त्याला शंकराचार्य म्हणतात मूढमती आहे आणि नाथ बाबा म्हटले ते सर्पाचं बीड आहे हे लक्षात ठेवा नाही का जिव्हा नव्हे काळ सर्प हे बोललेच संत ते सांगतात माणसाला सांगतात अरे दुर्लभम मानुष्य सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर तो मनुष्य जन्म आहे आणि या मनुष्य जन्माला तू आलाय तू गोविंदाचं भजन करत नाही देवाकडे मागणं तर फार दूर राहिलं अरे पण मागण्याच्या अगोदर काहीतरी कार्य कर्तृत्व करावं लागतं 8 दिवसाने मागायला येतात ज्यावेळेला पगार मागायला आपण 8 दिवसाने एखादा मालकाकडे नोकर जातो कधी जातो 8 दिवस आधी काम करावं लागतं पण देवाकडे मागणं मागताना आज मागणी पण मला बोलायचं आहे पण मला सांगा मागणी करताना देवाकडे मागण्याचा अधिकार कधी प्राप्त होईल भक्ताला आपण मला सांगा ना मागणीचा अभंग पहिल्या दिवशीच कामून नाही घेते बा टाकू ना चाट दिवशी पहिल्यांदाच मागून जर मागायचं जे ते गेल्या गेल्या म्हणा देवा एका परस देऊन टाक दुर्बुद्धी ते न म्हणा कदा नुपूजे नारायण वाहू द्या मोकळे एका परस नाम तुझं शेवटच्या दिवशी घेतो आधी आम्हाला पगार कर मग काम करतो होईल का मालक सुद्धा काय सांगेल बाबा आधी काम कर मग काय होईल तो रीतसर पेमेंट घेऊन जा बरोबर आहे की नाही कंपनी सुद्धा किंवा आता मी शिक्षक आहे मला पगार कधी मिळतो महिनाभर काम केलं मिळतो ना का मला आधी मुलांचे ॲडमिशन व्हायचे आधी आता जूनमध्ये ॲडमिशन होती मग का मेमध्ये पगार वाटप होईल का मग त्यांना दिवाळं काढायचं आहे का नाही चालत बाबा असं अगोदर कार्य कर्तृत्व करावं लागतं तसंच शंकराचार्य म्हणतात तुम्ही काय केलं काही करत नाही म्हणून त्यांना मूढमती म्हटलं मूढमती म्हणजे मूर्खमती असलेली माणसं जर या जगामध्ये असतील तर जे काही कार्य कर्तृत्व करत नाही म्हणून परमार्थिक होणं म्हणजे काय
परमार्थाची व्याख्या काय करायची? तुम्हाला काय वाटतं? गंध लावले, माळी घातल्या, तीर्थयात्रा केल्या, वाऱ्या केल्या, हे केलं ते केलं. एक जण म्हटलं मग भागवत पाठ आहे, मग काय मला हाणतो का काय? भागवत पाठ आहे म्हणजे काय बा, आचार काय? एक आमच्याकडले म्हटले आम्ही ना बाई दररोज काकडा करतो. अहो काकडा करताना जाताना दुसऱ्याचा भुईमूग उपटून घ्या त्या का आला? बरोबर आहे. जर ती भक्ती तुमच्या अंतःकरणात रुजत नसेल आणि समाजात ती जर प्रतिबिंबितच होत नसेल तर ती भक्ती सुद्धा वांज ठरत असते. लक्षात ठेवा. काय अर्थ काय? पिढ्यानपिढ्या अहो कितीतरी कीर्तनकार आले, कितीतरी सांगू गेले. आता कोण जाणार आहे? म्हणा मी जाणार आणि जाणारच आहे. मी काय राहणार आहे की इथे न उरो आले अवतार येर ते पामर जीव किती? माझ्यासारखा पामराचा आर्या 10 अवतार नाही राहिले तर मी कोणठं राहणार आहे? पण लक्षात ठेवा, काहीतरी कार्य कर्तृत्व करावं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे, किंवा मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ज्या वेळेला छोटंसं फुल असतं रे, प्रभात वेळेला एखादं फुल उमलतं आणि अगदी तासभर त्याला आयुष्य मिळतं, परंतु ते फुल सुकल्यानंतर सुद्धा दुसऱ्याला सुगंध देऊन जातं. माणसाने मरताना सुद्धा कीर्ती सुगंध मागे ठेवता आला पाहिजे. चतुर्भुज भगवंत आहे की नाही? चतुर्भुजाच्या मूर्तीमध्ये देवाच्या एका हातामध्ये कमळ आहे, बाकीच्या हातांमध्ये शंख आहे, चक्र आहे आणि एका हातात पद्म म्हणजे कमळ आहे. का ठेवलं असेल देवानं? वास घ्यावा. मग देवाला काय वास घ्यायचा आहे कमळाचा म्हणून हातात कमळ आहे? नाही. त्याचं शास्त्र असं आहे, देव असा भक्त शोधतो आहे की असा कोण भक्त आहे की तो आल्यानंतर माझ्याकडे मागणार नाही, मला माझी खुशाली विचारेल. अरे देवा, तू 84 लक्ष योनींचं चलनवलन करतो, कटसूत्री बावलीप्रमाणे तू सगळ्यांची सूत्र हलवतो आहे. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी तो कृपात आहे. हे सगळं जर घडतंय आणि हे तू करणारा आहे तर देवा तू कसा आहे? तुझी भक्ती करायला मी आलो आहे. असा जो भक्त म्हणेल ना त्याला उचलूनही घेतले कडेवरी भक्त सुखे निवाला. हे लक्षात ठेवा. भगवंत उचलून घेतो आणि बक्षीस म्हणून त्याच्या हातातलं पद्म कमळ त्या भक्ताच्या हातात देतो. म्हणून ते भगवंताने चतुर्भुज रूप धारण करून एक कमळ धारण केलेलं आहे. उदाहरण देतो तुम्हाला. मला सांगा, कलेक्टर आहे, एक कलेक्टर आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जेव्हा बसला सकाळी त्याची कचेरी उघडल्यानंतर तर त्याच्या टपाल येतं, त्या शिपाईने टपाल आणून टेबलावर टाकलं आणि ते एक एक पत्र बघत होते तर सगळे मागणीचे पत्र होते, सगळे मागणीचे पत्र होते. सगळे कोण म्हणे आमच्याकडे पाणी नाही, कोण म्हणे आमचा रस्त्यांचा प्रॉब्लेम, कोण म्हणतं बांधाचा प्रॉब्लेम, कोण म्हणतं महसूलचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम. त्यात कलेक्टरने एक एक पत्र बघायचं, कोणाचे काय अर्ज आहे काय अर्ज, आणि ते अर्ज दुसऱ्या टोपलीमध्ये टाकत राहायचं. त्याच्यामध्ये एक पत्र निघालं. ते पत्र खाजगी होतं, ते त्याच्या नावाने आलेलं होतं, त्याच्या पत्नीचं पत्र होतं. त्याच्या पत्नीचं पत्र 4 ओळींचं होतं. तर त्याने लिफाफा फाडला, बघितलं, त्या पत्रावरती 4 ओळी होत्या आणि त्या 4 ओळी अशा होत्या की मी बाळंतपणासाठी माहेरी आले, तुम्ही कलेक्टर आहात, तुमच्यावरती फार ताण असतो प्रशासनाचा, परंतु स्वतःची काळजी घेत जा. डोक्याला जर कधी दुखापत झाली म्हणजे डोकं दुखलं तुमचं अति ताणाने तर आईला झेंडूबाम लावायला सांगा, माझी काळजी करू नका, मी खुशाल आहे. असं बायकोचं पत्र होतं आणि शेवटी होतं तुमचीच आणि खाली सही होती. पत्र संपलं होतं. मग मला सांगा, कलेक्टरने ते पत्र उचलून तसंच टोपलीत टाकलं असेल? नाही. ते पत्र 4 ओळींचं होतं, छोटंसंच होतं, त्याला काही जास्त किंमत पण देता येत नाही. पण कलेक्टरने ते पत्र घेतलं आणि आपल्या कोटाच्या खिशात घातलं. याचं कारण आहे त्या पत्रात मागणी नव्हती. तुम्हाला सांगतो, वारीला जातो आपण, माया गुढीचं जमत नाही, पप्याचं जमत नाही. ह्या गोष्टी जर देवक घेऊन गेला तर त्याला कचऱ्याची टोपलीच आहे. आणि वारी संपली का आखं रुख मिनी माता टोपलीत भरी तीन चंद्रभागेत सोडून दे, बस आता शेतून. त्याच्यामुळे देवाकडे जाताना कधी मागायचं नाही. लक्षात ठेवा. देवाची खुशाली विचारायला जा. त्याच्यामुळे आमच्या संतांनी वारी केली खरी, पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला मागणं जमत नाही, कारण आमची परंपरा माझ्या वडिलांची मिरासी जाते. आणि ते सांगतात भिक्षा पात्र अवलंबने चढोची जिरवाय. जर भिक्षा पात्र जर अवलंबावं लागत असेल तर माझा जिण्याचा धिक्कार असं तुकोबाराय म्हणतात. मग ते मागत नाही. संत हे मागणाऱ्याच्या पंक्तीतले नाही आहे. लक्षात ठेवा. संतांना माहिती आहे, संत वारीला जातात आणि वारीची व्याख्याच तुम्हाला सांगून ठेवतो.
का कधीही देवाकडे मागायचं नाही. कारण आपली जी मागणी असते ना, ती मागणी, आपली मागणी तुम्हाला सांगतो कधी कधी दुसऱ्याला प्रतिकूल असू शकते. मागणीचं शास्त्र असं आहे, तुम्हाला अनुकूल असलेली मागणी दुसऱ्याला प्रतिकूल असू शकते. म्हणून देवाकडे मागायचं नाही. देवाला काय आपलंच पाहायचं आहे का? आपल्याच ठकीचं आणि आपल्याच गोडीचं पाहायचं आहे का? देवाला दुसरी होते का नाही? हां, लक्षात ठेवा. एक बाप होता आणि त्याच्या 2 मुली होत्या, जुळ्या बहिणी होत्या. जुळ्या बहिणी शेजारच्याच गावात दिली. समजा एक मंगळापूरला दिली आणि एक दिली काय धांदरफळला दिली. आणि धांदरफळवालीचं आहे ना घरी गिडबट्टीचा धंदा होता जावायचा. आणि मंगळापूर जवळ आहे ना, आज जागराचं गाव आहे ना ते मंगळापूर, बरोबर? आलेत का मंगळापूरला? तर ते मंगळापूरला एक पोरगी दिली. तिचा घरी शेती होती, ते जावई शेती करायचे. आणि बाप भेटायला गेला बा मिर्झापूरवरून गेला, आधी धांदरफळला गेला. आणि धांदरफळवालीला म्हटलं कसं काय चाललंय तुझं, कसं काय? म्हणे काही नाही, एकदम चांगलं चाललंय, पण इटा सगळ्या भाजून ठेवल्या, भाजायचं काम चाललंय. असा जावायचा तुमचा पाहुण्याचा असा धंदा चाललाय, असे पैसे होते. ह्या विटा जर आता विकल्या ना, तुम्हाला सांगतो 10 लाखाचा एवढा माल आहे. फक्त या गारा व्हायला नको, त्याची इटाची माती. ही कोण बोलली? म्हणली दादा, म्हणजे मावतीनं तरी देवाक प्रार्थना करा, तुम्ही वारकरी, तुम्ही तरी देवाला सांगा बा पाऊस काय धांदरफळला पडू देऊ नको बा. आणि दादा चिडून उठला आणि गेला मंगळापूरला. ती म्हणली दादा लय वाईट झालं. पण काय झालं? कांदे निघावं आले, पाणी कमी पडलं, पाणीच नाही राहिलं, यर गेली आठवण. आणि जर पाऊस आला लय भला का कांदा 10 लाखाचा माल होणार. दादाने काय फाशी घ्यायची? लोक काय मागायचं? ती पोर म्हटली दादा तुम्ही पंढरपूरला चालल्याचे तर निदान देवाला सांगा बा पाऊस दे. आणि एक म्हणती मा इटा भिजतील, 10 लाखाचा माल खराब होईल. सांगा, एकाची मागणी दुसऱ्यासाठी प्रतिकूल आहे की नाही? मग तुम्ही कसं काय म्हणता? आणि म्हणून देवाकडे तुम्ही मागता. महिला वर्गाला तर लई खोड काय माहिती आहे का? आता देवा त्या बायाला बी बोलत नाही, त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी त्याच्यामुळे बोलायचं मी बंद करून टाकलं. पण लक्षात ठेवा, या बऱ्याच वेळेला बाया म्हणतात बाया देव बाई खऱ्याचाच राहिला नाही बाया, आणि मी तर वाऱ्या करते बाई, मी तर दिंडीला जाते बाई, आमकं झालं बाई, आणि मा पप्या बाई 32 वर्षात झाला पण मागणंच आहे ना बाई. आणि असं का म्हणून राहिलं, शेजारची तर कवा दिंडीत नाही, तिचा कचरा माया अंगणात फेकी, ती कवा नीट वागत नाही, आणि तिचं तर लई बंगले माड्या चालल्या, देव काय खऱ्याचा राहिलंच नाही. देवाला नाव ठेवतं. लक्षात ठेवा, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, कोणाचं चांगलं करीत नाही. देवाने जीवाला मृत्यू लोकात पाठवताना स्वातंत्र्य दिलेलं. लक्षात ठेवा. मग देवाच्या हातात जर असतं ना, तर या जगामध्ये कोणीच वाईट नसतं, कोणीच चोर नसतं, कोणीच दरोडेखोर नसतं, कोणीच भ्रष्टाचारी नसतं. लक्षात ठेवा. मग ते काही म्हणतात ना वा देव जर आहे तर मग लोक का म्हणून काही उपाशी आणि काही पोटभर जेवा त्या. तर तुकोबाराय सांगितले बाबा, हे अन्न, हे जेवण मिळणं, एखादं उपाशी राहणं हे देवाच्या हातात नाही, हे प्रारब्धाच्या हातात आहे. त्याचं प्रारब्ध आहे. मागच्या जन्मामध्ये जे कर्म, आता मला सांगा, आता यंदाच्या साल तुम्ही जे गहू खाता, जी बाजरी खाता, ती यंदा पिकलेली का मागच्या वर्षी पिकलेली? तेव्हा तू या जन्मात जी वारी करती ना, ती पुढल्या वर्षी कामाला येणारी. आताच नको अपेक्षा कर, पुढल्या जन्मात ती कामी येणार आहे. आणि ती मागचं जे एखादी म्हणते बा ही दिंडीत जात नाही, एकादशी करीत नाही, एकादशी दिवशी वास येतो बा आम्हाला त्यांच्या शेजारचा, तरी पण त्यांचं माड्या चालल्या, ते मागच्या जन्मीचं ते सरलं का ती तशीच होणार आहे बाबा. लक्षात ठेव. त्याच्यामुळे देवाकडे तक्रारच करायची नाही, माझं का चांगलं झालं. देव तुम्हाला सांगू का, देवाकडे समन्वयवादी भूमिका आहे.
देव कोणाचंच बराई करीत नाही, कोणाचंही वाईट करीत नाही. राजहंसाने एकदा देवाकडे तक्रार केली का देवा माझा चारा मोत्याचा आहे, मोत्याचा पाऊस पाडा. आणि बेडकाने तक्रार केली का देवा मला चिखल गरजेचा आहे, चिखलाचा पाऊस पाडा. देवानं दोघांचंही ऐकलं नाही. देवानं पाण्याचा पाऊस पाडला. राजहंसाला त्यापासून मोती मिळाले आणि बेडकाला चिखल मिळाला. देवाच्याशी समन्वयवादी भूमिका असते. विठाला विठाला. म्हणून देवाला जर भक्ती आवडते, सगळ्यात जास्त काय आवडतं? भक्ती आवडते. आणि भक्ती जर आवडत असेल तर देव भक्ती सुद्धा आपली कशी असली पाहिजे? भक्ती सुद्धा आपली चांगली असली पाहिजे. भक्ती सुद्धा देवाला आवडणारी असली पाहिजे. तिच्यात भाव असला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. ज्ञानोबा हरिपाठात बोलून गेले. म्हणून भक्तीमध्ये सगळ्यात प्राण जर काय असेल, भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा असं म्हटलं जातं. त्याला भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. भाव आमचे वाढत गेले, देवाचा तर वसरत चालला. देवाचा काय भाव वाढाना. तुकोबरायांनी तर एकदा देव पाठीत घातला आणि देव घेऊन गल्ली गल्लीतून निघाले होते आणि म्हटले अरे देव घेता का? देव घ्या, देव घ्या, देव घ्या कोणी, 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 देव घ्या पण देव घ्यायला कोणी तयार नाही. ते म्हटले देव न लगे, देव न लगे, साठ ठेविण्याचे. आमचं जागाच राहिली नाही, तुमचा देव कुठं ठेवतात? पण तुकोबाराय म्हटले अरे त्यांची तर अंतकरण नाही. नाही म्हटले ते अंतकरण काय झालं? साठ ठेविण्याची, साठवण्याची जागा बाबा आडली. बाबा कशाने आडली? षडरिपूंनी आडली. त्याच्यात काम क्रोध आम्ही भरून ठेवलाय. मग आमची भक्ती सुद्धा अशीच आहे ना. मला सांगा नुसता धंब वाढलाय. धंब भक्तीमध्ये काय वाढलाय? नुसता धंब वाढलाय. खूप लोक वाढली, खूप भक्ती वाढली. आपल्याकडे वारीमध्ये सुद्धा भरपूर लोक दिसतात. पंढरपूरला भरपूर लोक आहेत, सगळीकडे आहे. पण अंतकरणातून भक्ती पुढे हवं. एक जण आता मला सांगा, 2 माळी गळ्यात असल्या, 1 माळ तुळशीची गळ्यात असली चालतं ना? एक जणाच्या गळ्यात पहिलं 18 माळी अरे म्हणले झोपताना वृत्ती नाही का? काय ती दुमटी करून म्हशीला हाणली तर म्हैस बसेल एवढ्या जाड माळी. पण काय कशासाठी? हा दांभिकपणा आहे. दंबे करू भक्ती सोगदाऊ अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी. दंबे करू समाजाचं परिवर्तन संतांना अपेक्षित. भक्ती करायचं, हे सगळं करायचं. माळ जपायची, गंध लावायचा, हे सगळं करायचं. हे याच्या विरोधात मी बोलत नाही बरं का. कुणी असं काही समज करून घेऊ नये की महाराज म्हटले की एवढं माळी घालण्यासाठी. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण माझं सगळं संतांना अपेक्षित काय आहे? परिवर्तन अपेक्षित. माणूस म्हणून जन्माला आले तर माणूस म्हणून जगलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही का मागतो? आम्हाला आमच्याजवळ तर मागणं हे नाही आहे, आम्हाला मागायचं नाही. मग संतांनी सुद्धा मागणं मागितलं. पण कधी माहिती आहे का? त्यांनी देवाकडे अगोदर जो अपपर भाव आहे तो काढून टाकला, एक छान भाव तयार केला. ते जवळ आले म्हणजे द्वैतापासून अद्वैतापर्यंत त्यांचा जीवनाचा प्रवास झाला आणि मग त्यांनी मागणं मागितले. लक्षात ठेवा.
ते उगाचच असं मागणं मागत नाही. ज्या वेळेला तुम्ही काहीतरी कार्य करतो तो करतात लक्षात ठेवा, तेव्हाच देव तुम्हाला देतो. ज्ञानोबारायांनी सुद्धा अगोदर 9,000 ओव्या पूर्ण केल्या आणि त्यानंतर ते म्हटले की तोषोनी मज द्यावे पसायदान. मग पसायदान कधी मागितलं? आधी सगळं ते धर्म कीर्तन सिद्धीने दे. हे तर उरले पायिक, पण जेव्हा माझं पायिक पण शिल्लक राहिलं, हे धर्मकीर्तन पूर्ण झालं, त्यावेळेला मला मागण्याचा अधिकार आहे. तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात की मी सुद्धा देवाकडे मागतो, देवाने माझ्याकडे हट्ट धरला म्हणून मला मागणं मागावं लागलं. पण संतांचं जे मागणं असतं ते जगाच्या कल्याणासाठी असतं, स्वतःच्या फायद्यासाठी नसतं. लक्षात ठेवा ना, आपण कायम अभंग म्हणत असतो, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी ना वडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे धन मुक्ती संपदा संत संग दे. आता याच्यामध्ये स्वतःसाठी त्यांनी जे मागितलंय ते जगात, त्याच्यामध्ये स्वार्थच इतका व्यापक आहे का तो जगाचं कल्याण करून जातो आणि आपला स्वार्थ इतकाच आहे. म्हणून आपण जे बुक्का लावतो ना महाराज, मी शेवटी सांगतो, आता आपली वेळही संपलेली आहे त्यामुळे थांबायचं, आता फराळ करायचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, अभंग खूप सोडवायचा, वेळेचं बंधन आहे तेही पाळलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही म्हणाल माझानी फारच वेळ घेतला गड्या, खूपच ते झालं, त्यापेक्षा आपण वेळेत थांबलेलं बरं. मला असं वाटतं म्हणजे खरा वक्ता कोण बुवा असं जर मला कोणी विचारलं तर मी वक्त्याची व्याख्या सांगतो. तो किती बोलला यापेक्षा किती वेळेत त्यांना आवरलं याच्यावर वक्त्याचं वक्तं पण अवलंबून असतं. लक्षात ठेवा. नाही तर वक्ता किती चांगलं बोलला आणि वेळ जास्त घेतली का श्रोत्यांच्या मनामध्ये खुदखुद सुरू होते. त्याच्यामुळे तशी होणार नाही याची काळजी मी घेतोय. त्याच्यामुळे मी फक्त आता पहिल्या चरणाला स्पर्श करणार आहे आणि आपण विठोबा रुक्माई भजन घेऊन थांबणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की मागणं मागताना तुकोबारायांचा जो स्वार्थ आहे ना तो स्वार्थ व्यापक आहे, जगाचं कल्याण करणार आहे. मग त्यांनी जर मागणं काय मागितलं असेल तर ते म्हणतात की मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं दुर्बुद्धी होऊ देऊ नका. आता याच्यात संशय उत्पन्न करून त्याचं निरसन करता येईल, पण त्यात काय वेळ नाही. संशय असा मी फक्त मांडून जातो, आज त्याचं उत्तर काही देत नाही. त्याचं असं की तुकोबाराय मनाला म्हणतात की दुर्बुद्धी होऊ देऊ नको. आता मला सांगा, बुद्धी मनात आहे का डोक्यात आहे? मग ते मनाला कसं, डोक्यात जर बुद्धी कुठे मेंदूत निर्माण होते ना. मग इथे तर शब्द आला दुर्बुद्धी, ते मना, ते मनाला म्हणतात की मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको. आणि बुद्धी मग कुठे? मला सांगा ना, दुकानदारामध्ये आपण सोनाराकडे भेळ मागत नाही, मग इथे आपण सोनाराकडे गेल्यानंतर सोनाचीच मागणी करतो. तसं इथे बुद्धीची मागणी जर करायची असेल किंवा बुद्धीला उपदेश करायचा आहे, दुर्बुद्धी मला होऊ देऊ नको हे कोणाला सांगायला पाहिजे? मनाला सांगायला पाहिजे का बुद्धीला सांगायला पाहिजे? हे बुद्धीला सांगायला पाहिजे. तुकोबाराय कोणाला सांगतात? मनाला सांगतात. हा एक संशय की मग तो मनालाच का सांगतात, त्याच्यामध्ये अनेक कारणे. आता त्याच्यावर वेळ नाही का, ब्रेक के बाद देखेंगे, बोलवलं तुम्ही तर. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा, म्हणून मनाला बुद्धी
खरंच दुर्बुद्धी ही मनाला होते का डोक्यात उत्पन्न होते, मेंदूला होते, ही एक शंका आहे. त्या शंकेचं निरसन आपल्याला करता येईल. आणि नारायण मला ही कधी दुर्बुद्धी होऊ देऊ नको अशा पद्धतीची मागणी ते म्हणतात. मग दुर्बुद्धी जर नको आहे तर ते आता बुद्धी दुर्बुद्धी ह्या दोन गोष्टी आहेत. दुर्बुद्धी कधी होते? महाभारताने 3 कारणं सांगितले, ते तुमच्या पुढे ठेवतो आणि थांबतो. दुर्बुद्धीने 3 कारणं सांगितली. दुर्बुद्धी कधी होते? दुर्बुद्धी पहिली गोष्ट सांगितली भूक. ही दुर्बुद्धी सुचण्याचं पहिलं कारण आहे भूक. दुसरं कारण आहे संगती आणि तिसरं कारण आहे संस्कार. या 3 गोष्टी. दुर्बुद्धी का होते? तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्यालाही दुर्बुद्धी होऊ नये तर त्यासाठी संगत चांगली केली पाहिजे. आपल्यावरती संस्कार चांगल्या वातावरणाचे आणि चांगल्या पालकांचे असले पाहिजे. आणि भूक म्हणजे आपण कधीही उपाशी पोटी झोपता कामा नये. ज्या दिवशी भूक आपल्याला सतावते आणि आपल्याला जेव्हा चांगल्या मार्गाचा अवलंब करून यश मिळत नाही त्यावेळेनं नाविलाजाने माणसं दुर्बुद्धी वापरून त्याच्याकडून म्हणजे पैसे, दरोडे, चोर हे जे सगळं होतात हे सगळं त्या दुर्बुद्धी सुचण्याचं कारण भूक हे एक आहे. म्हणून स्वामी विवेकानंद 1893ला जेव्हा ती शिकागोची धर्मपरिषद गाजवून 1897ला म्हणजे 3.5 वर्ष अमेरिकेत राहिले. तिथे प्रवचन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि जेव्हा भारतात आले त्यावेळेस त्यांना ही सगळी गरिबी नजरेला पडली आणि ते म्हणाले की आपल्या देशामधली भूक लोकांची गेली पाहिजे, त्यांना अन्न मिळालं पाहिजे. मग विवेकानंदांनी अन्नछत्र निर्माण केली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर उपाशी पोटी माणसं राहिले तर त्या माणसाला नक्कीच दुर्बुद्धी निर्माण होते. श्यामच्या आई पुस्तकात साने गुरुजींना सुद्धा ज्यावेळेस औंधच्या संस्थानामध्ये असताना भूक लागली, वारावरती पूर्वी ते जेवण व्हायचं, ज्या दिवशी ज्या घरात अन्न मिळायचं त्या दिवशी ते घर बंद होतं. मंदिरामध्ये गेली, मंदिरात 5 रुपये होते, भूक लागली होती. त्यांना वाटलं माझ्याजवळ पैसे नाही. मंदिरातले देवाच्या पायावर पडलेले पैसे उचलले, दुकानात जाऊन काहीतरी भेळ भत्ता घेता येईल, भूक भागवता येईल, त्यांनी ते उचलले. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्या श्यामच्या मनावरती आई यशोदेचे संस्कार चांगले झाले होते. आईने शिकवलं होतं की कधीही चोरीचं घ्यायचं नाही. त्याच्या लक्षात आलं, त्याने ते पैसे परत टाकून दिले. तांब्यावर पाणी पिऊन साने गुरुजी त्या दिवशी झोपले. पण त्यांच्यावरती आईचा संस्कार असल्यामुळे त्यांना दुर्बुद्धी झाली नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की दुर्बुद्धी होऊ नये त्यासाठी भुकेचा बंदोबस्त असला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे सुद्धा जर भूक लागली, तुम्ही लग्नामध्ये सुद्धा बघा ना, आशीर्वादाचं जर जास्त लोक वाढले ना तर लोक चटाया फाडतात, कोण तांदळाचे तुकडे करीत बसतात रिकाम. म्हणजे ती दुर्बुद्धी सुचते. नको ते मंडपालाच्या चटायचे उस्तरीत बसतात, दोरे काढीत बसतात. ते म्हणतात ते लग्न अजून उशिरा लागते. म्हणजे हे सुचत चालतं कारण ते भुकेने व्याकुळ झालेले असतात. त्याच्यामुळे भूक हे एक कारण. दुसरं कारण संगती आणि तिसरं कारण आहे संस्कार. त्यामुळे संगत चांगली असली पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, संस्कार आपण पुढील पिढीवर चांगला केला पाहिजे आणि पुढील पिढीच्या भुकाचे बळी ठरणार नाही. याचं आपण जर केलं तर दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून ते म्हटले की दुर्बुद्धी होऊ देऊ नको देवा. मग मला काय कर, असं कर का देवा तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजे. अभंगाचं 2रं चरण. आता माझा आता माझा सगळ्यांनी वरती हात करा. विठोबा रखुमा Yeah.
झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी पांडुरंग परमात्मा आणि हनुमंताच्या चरणी समर्पित करताना शेवटी एकच संकल्प देतो आपल्याला की परंपरेने आपल्याकडे दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आपण करतो आहोत. आमचे अशोक महाराज असतील, सावळीराम महाराज असतील, त्याचबरोबर ज्ञात अज्ञात मी अनभिज्ञ आहे. खरं म्हणजे आपण सर्व महिला वर्ग प्रचंड संख्येने आहात, भगिनी वर्ग आहे, तिकडे आमची सगळी शेतकरी मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती भाव ठेवतो, किशोर महाराजांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांच्यामुळे तुमच्या गावाला येता आलं. आणि आमचे हार्मोनियम वादक सर पण अतिशय उत्कृष्ट अशी साथ त्यांनी. संगीत विशारद बालके महाराज, संगीत विशारद, संगीत विशारद, खूप छान, अत्यंत मस्त छान. गोविंदाचार्यांनी पण अतिशय छान असे साथ केलेली आहे. तुमचं सगळं तयारीची माणूस आहे, तुमच्यात मीच नवीन आहे. आणि अजून एक जाता जाता सांगून ठेवतो, पत्रिकेमध्ये कीर्तन माझंच होतं, तुम्ही चुकून किशोर महाराजांचं नाव काय नाही. खरं आहे, ते नियतीच्या डोक्यामध्ये तेच होतं. बरोबर, आपल्याकडून ते असं चूक नाही म्हणता येणार. मला क्षमा करा, बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल. मला थोडंसं म्हणजे वर्गामध्ये सुद्धा आहे ना, मला असं हसवण्याची सवय. मुलं माझा तास होऊन गेला तरी सर थांबावं तुम्ही, ते गणिताचे लई बोर्ड टाकतात, ते थांबा. माझा आहे मराठी विषय, मी मराठी नेट सेट आहे पुणे विद्यापीठात. आता मी PhD करतो आहे ज्ञानेश्वरीवरती, चांगलं सुरू आहे. संत साहित्याचा मी अभ्यासक आहे. मी काही कुठे संस्था सुटलेला नाही बरं का. मी महाराजांनी सांगितलं माझ्याशी, किशोर महाराज आणि मी वर्गमित्र आहे. किशोर महाराज नंतर आळंदीला गेले, आपल्या मीराबाई मिरीकरांकडे. त्या बऱ्याच दिंडीमध्ये त्यांची साथ त्यांना मिळाली आणि किशोर महाराज काय मोठे पंडित झाले. आम्ही निदान त्यांच्या मागे मागे राहून शेपूट धरून ठेवतो. त्याच्यामुळे ही संगतीचं मी सांगत होतो ना. आता एकच शब्द सांगून ठेवतो. आता आपल्या हनुमान जयंती होणार आहे कार्यक्रम, आणि आपल्या रामनवमी पण आपण. मला तुमचं फार आवडलं बरं का. मी आमच्या भागामध्ये बघतो ना, काही सप्ते रामनवमीला सुरू होतात, हनुमान जयंतीच्या आधी काला. तुम्ही, मी मगाशिकाच विचारलं, हा पंचमीला सप्ताह कसा काय बसला बा चैत्र पंचमीला. मग मला कोणीतरी सांगितलं का हे दोन्ही उत्सव त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतात. त्याच्यामुळं मला तुमच्या प्रतिभेला नक्की दाद द्यावीशी वाटते. मी एकदा तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा. अतिशय उत्कृष्ट भावनी पण छान साथ केली. सगळ्यांना एकदा विनम्र भावाने प्रार्थना करतो, विनम्र भावाने चरणी मस्तक ठेवतो. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वभद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली.